हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार, मी सोनूस क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी सोनू तुमचं स्वागत करते. आज आपण बघूया ज्वेलरी किंवा नथ बनवायला कोणकोणते साहित्य लागणार आणि ते मटेरियल ऑनलाईन कसे परचेस करायचे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बघूया कोणकोणते मटेरियल वापरले जातात ते. ज्वेलरी बनवायला म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे टूल्स मध्ये कोणकोणते वापरले जातात ते बघू. पहिला आहे कटर. हे असे दोन प्रकारचे कटर असतात, तुम्ही कुठलेही यूज करू शकता. त्यानंतर आहे नोज प्लायर. हे आपण वायरला लूप बनवायला यूज करतो. त्यानंतर आहे प्लायर किंवा पक्कड. त्यानंतर नथ किंवा ज्वेलरी बनवायला लागणारा साहित्य म्हणजे वायर किंवा तार. आता वायर आणि तार मध्ये पण वेगवेगळे असते. हे जे तार असतात ते गेज मध्ये येतात. हे आहे 18 गेजची तार. हे आपण प्रेसची नथ बनवायला यूज करतो. त्यानंतर आहे 20 गेजची तार. 20 गेजची तार आपण मंगलसूत्र, पेंडंट किंवा पिअर्सिंगची नथ बनवायला यूज करतो, ज्यांच्या नाकात होल असते. ही तार बघा अगदी इझी याच्याने फोल्ड होते. आता आहे 24 गेजची तार. ही जास्त करून यूज करत नाही, तरी पण हे पण आपण मंगलसूत्र, पेंडंट किंवा प्रेसिंगची नथ बनवायला यूज करू शकतो. त्यानंतर आहे 30 गेजची वायर. 30 गेजची वायर म्हणजे जास्त यूज करणारी वायर. ही वायर आपण नथला रॅपिंग करायला यूज करू शकतो किंवा ज्वेलरी बनवते तेव्हा ती रॅपिंग करायला यूज करते. आता ह्यामध्ये पण आपण बघूया वेगळी वायर. ही आहे 0.3 mm ची वायर. ही पण रॅपिंगसाठी यूज करू शकते, पण ही आहे 0.3 mm ची जी वायर आहे ती काळी पडते आणि ती जी 30 गेजची आपण दाखवली आधी ती काळी पडत नाही. ती मायक्रो प्लेटेड असते म्हणून ती काळी पडत नाही. ही लगेच काळी पडते. आता एक लक्ष ठेवा, जेवढी मोठी गेजची नंबर वाढत जाईल तेवढी तारचे थिकनेस कमी होत जाईल. आता बघा ही 18 गेजची वायर आणि 22 गेजची वायरमध्ये डिफरन्स बघा. 22 गेजची वायर पातळ आहे आणि त्यापेक्षा पातळ आहे 24 गेजची वायर आणि त्यापेक्षा पातळ आहे ही 30 गेजची वायर. जसे जशी गेज वाढत जाते तशी त्याची थिकनेस कमी होत जाते. हे झाले वायरमध्ये. आता आपण बघूया मोती आणि क्रिस्टलमध्ये. ह्यात पण 0 mm पासून स्टार्ट होते आणि तुमच्या अनुसार तुम्हाला जेवढं मोठे पाहिजे असेल तेवढ्या mm मध्ये तुम्हाला भेटून जातील. हे बघा, आता हे आहे राईस पल. हे राईस पल ओव्हल शेपमध्ये असतात. हे दुसरे आहे ते राऊंड शेपमध्ये आहे. हे मोठेवाले पल आहेत. यामध्ये पण खूप वेगवेगळे साईजचे तुम्हाला किंवा डिफरंट डिझाईनचे भेटून जातील. त्यानंतर आहे त्यापेक्षा कमी साईजमध्ये राऊंड शेपमध्येच आहे. त्यापेक्षा कमी साईजचे आहे. हे 0 mm चे आहेत. तसेच क्रिस्टलमध्ये पण तसेच असतात. आता हे राऊंड शेपमध्ये रेड कलर आणि ग्रीन कलर आहे. तसेच वेगवेगळे कलरमध्ये तुम्हालाही भेटून जातील. ह्यामध्ये पण राऊंड शेपमध्ये असेल, ड्रॉप शेपमध्ये असेल किंवा वेगवेगळे डिफरंट सायझेसमध्ये कलर्समध्ये अवेलेबल असतात. हे आहे ड्रॉप शेप. हे आहे पर्पल कलर आणि हा आहे तो ऑफ व्हाईट कलर आहे. दोन वेगवेगळे कलर आहेत. तुम्हाला भरपूर व्हरायटीज, तुम्हाला भरपूर कलर्स आणि शेपमध्ये तुम्हाला भेटून जातील. त्यानंतर आपण बघूया प्लेन गोल्डन बॉल्स. हे सुद्धा वेगवेगळे mm मध्ये असते. हे बघा, प्रत्येक पॅकेटमध्ये प्रत्येक बॉल्सचे साईज वेगवेगळे आहेत.
हे आहे छोटी साईजची, त्यापेक्षा थोडे मोठे साईजचे, हे आहे मीडियम साईजचे आणि त्यापेक्षा कमी साईजचे. असे वेगवेगळे मध्ये तुम्ही घेऊ शकता. नंतर आहे ती बिंदी बॉल्स. आता बघा, बिंदी बॉल्स आणि प्लेन गोल्डन बॉल्समध्ये खूप डिफरन्स असते. दोन्ही पण मायक्रो प्लेटेडच असते, बट दोन्ही डिफरन्स असते. गोल्डन बॉल प्लेन असतात आणि हे बिंदी बॉल आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता छोटे छोटेसे बिंदी केली आहे. आता दुसरं आहे ते लाऱ्या आणि घुंगरू. हे आहे लाऱ्या. लाऱ्यामध्ये पण तुम्हाला डिफरंट कलर साईजमध्ये भेटू शकते. हे आहे व्हाईट कलरचे गोल्डन लाऱ्या, हा आहे रेड आणि हा आहे ग्रीन. हे पण नथ मेकिंगमध्ये किंवा ज्वेलरीमध्ये आपण वापरू शकतो. खूप डिफरंट ज्वेलरीजमध्ये पण आपण यूज करू शकतो. हे आहे जे घुंगरू. हे मोस्टली आपण पिन्स बनवण्यात किंवा नथ बनवण्यामध्ये वापरले जातात. हे आता आहे मंगळसूत्र चेन. हे तुम्हाला वेगवेगळी इंचेसमध्ये भेटेल. ही पण आपण वेगवेगळी इंचेसमध्ये बघू शकतो, जसं की 18 इंचेस, 30 इंचेस, 32 इंचेस, 36 इंचेस असे वेगवेगळे इंचेसमध्ये तुम्हाला भेटेल. हे पण आपण मंगळसूत्र बनवायला यूज करतो. इथे आहे ते मंगळसूत्र पेंडंट अटॅच करून घ्यायची. आता आहे ते बॉल चेन. हे पण खूप वेगवेगळे ज्वेलरी बनवायला यूज करू शकतो. हे आपल्याला रेडीमेड पण भेटते अशी चेन, किंवा आपण ह्याला बनवू सुद्धा शकतो. माझे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ही चेन कशी बनवायची आहेत ते तुम्हाला दाखवले आहेत. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मेन्शन करते, तुम्ही ते बघू शकता. आता बघा, पेंडंट खूप सारे पेंडंट असतात, शेपमध्ये, साईजमध्ये, डिझाईनमध्ये. ह्यामध्ये तुम्हाला काही साईज आणि शेप्स मी दाखवते. हे आहे ग्रीन एडीचं फ्लावर. दुसरं आहे हे बघा, ड्रॉप शेपमध्ये व्हाईट कलर. ह्याच्यामध्ये पण खूप सारे डिफरंट कलर्स अवेलेबल असतात. हे आहे बॉक्स शेपमध्ये आहे. नंतर ते पिकॉकच्या ह्याच्यामध्ये, हा स्मॉल साईजचं पिकॉक आहे. तसंच हा लोटस आहे. असे खूप वेगवेगळे कुंदन अवेलेबल असतात. हे सर्व आपण नथ किंवा ज्वेलरी बनवायला यूज करतात. मोस्टली हे छोटेवाले पेंडंट आपण नथ बनवायला यूज करतो, किंवा इनविजिबल मंगळसूत्र आता जे ट्रेंडिंगमध्ये चाललं आहे ते बनवायला पण आपण यूज करू शकते. पिंकमध्ये राऊंड शेप आहे. आता लोटसमध्ये पण हा छोटा लोटस आहे, हा थोडा त्यापेक्षा मोठा आहे. असे वेगवेगळे साईजमध्ये पण हे अवेलेबल असतात आणि हे सर्व आपण ज्वेलरी किंवा नथ बनवायला यूज करू शकतो. आता आपण बघूया खूप सारे चंद्राचे डिझाईन. हे चंद्र पेंडंट ह्यामध्ये पण सुंदर खूप सारे डिझाईन्स, साईज आणि शेप्समध्ये अवेलेबल असतात. तुम्हाला जसे ज्याच्यामध्ये यूज करायचे तुम्ही यूज सुद्धा करू शकतो तुमच्या अनुसार. पिन्समध्ये यूज करू शकतो, किंवा नथमध्ये यूज करू शकतो, ज्वेलरी बनवायला यूज करू शकतो, इयर कफमध्ये यूज करू शकतो. तुम्ही ह्या चंद्राला कुठेही यूज करू शकतो. हे बघा, मोठे साईजचे चंद्र आहे जे मोस्टली आपण खोपा पिन बनवायला यूज करतात. नंतर आहे ती चक्री रिंग. हे सुद्धा आपण मंगळसूत्र बनवायला यूज करू शकतो किंवा नथमध्ये यूज करू शकतो. आता बघू हा एडी बॉल. हे नथमध्ये जास्तच वापरले जातात. हे बॉल्समध्ये एडी स्टोन अटॅच केले जातात. हे पण दोन वेगवेगळे साईजमध्ये अवेलेबल असते. तुम्हाला मोठी साईज हवी असेल तर मोठी साईज किंवा छोटी साईज. तसेच एडी स्टोन पण असतात नथ बनवायला.
ह्यात पण खूप सारे शेप, साईज अँड कलर्स अवेलेबल असतात. आता बघा इकडे माझ्याकडे राऊंड शेपमध्ये आहे आणि ड्रॉप शेपमध्ये आहे. डिफरंट कलर्स आणि शेप आणि साईजमध्ये आहे. हे सर्व आपण नथ बनवण्यात यूज करू शकतो. आता आहे नेकलेस दोरी. ह्याच्यामध्ये पण खूप असते. आपल्या बजेटच्या अनुसार आपण यूज करू शकतो. ही सिंपलवाली आहे आणि ही आहे ती मोतीवाली आहे. आपण दोन्ही यूज करू शकतो. हे आहे स्टोपर, जी इनविजिबल चेनमध्ये यूज करतात. जे याच्यात इनविजिबल नेकलेस बनवतात किंवा इनविजिबल मंगळसूत्र बनवतात त्यात यूज करतात. हे आहे हुक. हे आपण नेकलेसमध्ये लास्टमध्ये दोरीमध्ये अटॅच करून हुक करू शकतो. ते हुक आहेत. तसेच हे जंप रिंग आणि इयरिंग स्टॉपर. हे आहे होल्डिंग कॅप. ही आहे इनविजिबल तार, जे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं ते. आता सध्या इनविजिबल मंगळसूत्र किंवा इनविजिबल नेकलेस खूप ट्रेंडिंगमध्ये चालला आहे. त्याला बनवण्यात हा तारचा वापरला जातो. आणि हे आहे फ्यूज बॉल. हे आपण लार्या बनवू शकतो. ह्याच्याने लार्या बनवायला याला यूज करू शकतो. किंवा आपण नथीचे घुंगरू असतो त्याच्यामध्ये जे खाली जे मोती असते हे ह्याच्याने फिट करू शकते. बेसिक नथ किंवा ज्वेलरी बनवायला हे सर्व साहित्य लागते. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्याने माझे पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. जर तुम्हाला सुद्धा घरी बसले मटेरियल रिजनेबल रेटमध्ये पाहिजे असेल तर मला नक्की DM करा. मी माझी इन्स्टा ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे. किंवा तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकतो. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन बाय. थँक्यू.